नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रिया गोरगरिबांना दान करायचं नाटक करत असते. आता हे सगळं सायली बरोबर ओळखते आणि प्रिया, तू सदा मैदानाला पैसे देतेस हे लपवण्यासाठी हे सगळे नाटकं चालले आहेत ना. तेव्हा अश्विन म्हणतो, मला ते सगळं माहिती आहे, मग त्यामुळे नाटक करायचा काही विषयच नाही आहे. प्रिया म्हणते, याच्यामुळेच मी तुम्हाला काही सांगत नव्हते. अश्विनला सुद्धा आत्ताच कळले, जेव्हा त्याच्या पर्समधून कोणीतरी पैसे चोरले होते तेव्हाच मी त्याला सांगितलं की आपण अशा अनेक गरजू व्यक्तींना मदत करत असतो. अश्विन म्हणतो, जाऊ दे ना, तू कशाला यांना एक्सप्लेन करतेस. तू काहीही केलं ना तरीसुद्धा त्यांना ते चुकीचंच वाटणार आहे. आता पैसे देऊन ते सगळेजण तिथून निघून जातात. अर्जुन आणि सायली विचार करतात की प्रिया जे काही वागते ना त्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी. तुम्ही आता फक्त बघतच राहा काय होतंय. आणि ती त्या लोकांच्या पाठीमागे निघून जाते. आता अर्जुन म्हणतो, सायली 2.0 म्हणजे आता प्रियाचं काही खरं नाही. बेस्ट लक प्रिया तुला, आता तुझं काही खरं नाही. आता इकडे अश्विन आणि प्रिया घरामध्ये येतात. त्यावेळेस अश्विन म्हणतो, मला तुझं इतकं कौतुक वाटतं ना, म्हणजे तू कधी वेगळी वागतेस, कधी वेगळी वागतेस, पण अगदी खरंच मनापासून सांगतो, आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. आता सगळेजण येतात आणि विचारतात की नेमकी काय झालं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, अरे एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला सुद्धा कळू द्यायचं नसतं, असं काय करतोयस तू. तेव्हा सायली म्हणते, अगदी बरोबर आहे, पण प्रिया तू इतकं छान वागायचा प्रयत्न करतेस आणि हे सगळं पुण्याचं काम करतेस, त्यामुळे घरातल्यांना सगळ्यांना कळायला हवं ना. तेव्हा ती सगळ्यांना सांगते की प्रिया खूप दिवसांपासून काही अनाथ गरीब लोकांना दानधर्म करते. आता हे सगळं ऐकून पूर्णाची कल्पना यांना तर चांगला धक्का बसलेला असतो. सायली आता त्या सगळ्यांना आतमध्ये बोलावते. प्रिया म्हणते, अगं त्यांना मी आत्ता पैसे देऊन घालवलं होतं, मग तू पुन्हा त्यांना कशाला आतमध्ये बोलावतेस. सायली म्हणते, जेव्हा तू लग्न करून आली होतीस या घरामध्ये तेव्हा आठवतंय ना काय केलं होतंस. असाच अन्नदानाचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेस तू आलेल्या पाहुण्यांशी कशी वागली होतीस, त्यांना किती त्रास दिला होतास. आता प्रियाला सुद्धा ते सगळं आठवू लागतं. सायली म्हणते, आता त्याचीच तुला परतफेड करायची संधी मी तुला देते असं समज. तुला एक प्रायश्चित्ताची संधी पुन्हा मिळते आणि आता या सगळ्यांना तू तुझ्या हाताने जेवण बनवून खाऊ घालणार आहेस. आता अश्विनला खूप आनंद होतो आणि तो तिला म्हणतो की तू करू शकतेस, मला पूर्ण खात्री आहे. आता मात्र प्रियाचा डाव तिच्यावरतीच उलटलेला असतो. पूर्णाजी कल्पना म्हणतात, अगं काय कसला विचार करतेस, बनव, एक काम कर, तू खिचडी बनव म्हणजे पटकन होईल. आता प्रिया किचनमध्ये जाऊन पूर्ण गोंधळलेली असते. विमल तिला प्रत्येक गोष्ट काढून देत असते. त्यावेळेस कल्पना म्हणते, अगं हे पुण्य तन्वीच्या पदरामध्ये पडायला हवं ना, मग विमल तू कशाला मदत करतेस गं, ये तू किचनमधून बाहेर ये. तेव्हा विमलसुद्धा बाहेर येते. आता कल्पना आणि विमल दोघी मिळून काहीतरी कुजूरबुजूर करत असतात. इकडे प्रियाची मात्र पूर्ण धांदल उडालेली असते. साधी खिचडी करायची असते पण पुरती ती घामाघूम झालेली असते. अर्जुन मनातच म्हणतो, प्रिया माझ्या बायकोशी पंगा घेणं तुला कधीही परवडणार नाही हा, त्याच्यामुळे माझ्या बायकोपासून तू जरा लांबच राहत जा. आता इकडे प्रतिमा तन्वीच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी, तिचा फोटो ते पाहून तिला मागचे सगळे क्षण आठवू लागतात. त्याच वेळेस सुमन त्या ठिकाणी येते आणि हे काय करते असं विचारते. तेव्हा प्रतिमा तिला सांगते की हा तन्वीचा फोटो पाहिला ना की मला माझे सगळे दुःख विसरायला होतात, पण हा आत्ता प्रियाचा फोटो पाहून मला काहीच कसं वाटत नाही. तिच्याबद्दल मला पहिल्यापासून कधीच ओढ अशी निर्माण नाही झाली, म्हणजे मला काही आठवत नव्हतं ना तेव्हासुद्धा मला यांच्याबद्दल आपुलकी प्रेम वाटायचं, पण तन्वीबद्दल मला असं कधीच वाटलं नाही. सुमन म्हणते, पण कदाचित तिचा स्वभाव खोटारडेपणा यामुळे तसं वाटत असेल. प्रतिमा म्हणते, नाही गं, त्यावेळेस मला तन्वीचा स्वभाव कुठे माहीत होता, पण तरीसुद्धा मला तेव्हा कधीच वाटलं नाही. बघ ना, नातं असलं ना की ओढ असते आणि मग मला तिच्याबद्दल कधीच ओढ वाटली नाही. आता सुमन म्हणते, बरोबर आहे वहिनी तुमचं, नातं असलं म्हणजे ओढ ही असतेच. आणि मग ती प्रतिमाला सांगते की वहिनी मी जरा मंदिरामध्ये जाऊन येते. आणि प्रतिमा जेव्हा तिच्यासोबत यायचं म्हणते तेव्हा ती
स्पष्ट नकार देते. मी एकटीच जाते असं बोलते आणि तिथून निघून जाते. आता इकडे प्रियाची चांगलीच मजा सर्वांनी घेतलेली असते. तिने स्वयंपाक तयार केल्यानंतर सायली म्हणते, अगं असं कसं वाढतीयस, अगोदर त्यांची पाद्यपूजा कर ना. मग तेव्हा प्रियाला कळतच नाही म्हणजे काय. तेव्हा पूर्णाजी सांगतात की अगं त्यांचे पाय धुवायचे, हळदी कुंकू व्हायचं आणि मग त्यांना जेवायला वाढायचं. तोपर्यंत विमल ताट आणि रुमाल घेऊन आलेली असते. अश्विन हे सगळं पाहून खूप आनंदित झालेला असतो. मात्र प्रियाला हे सगळं करताना खूप किळस वाटत असते. आता सायली मनात म्हणते की प्रिया, तुझा डाव आता तुझ्यावरतीच उलटला आहे. आता प्रिया बळजबरीनेच त्यांचे पाय धुते आणि त्यांना नमस्कार करते. इकडे कल्पना आणि पूर्णाजी या सगळ्याचा पुरेपूर आनंद उचलत असतात. आता तन्वी सर्वांना जेवायला वाढते. प्रिया मनातच म्हणते, त्या सगळ्यांसाठी चांगलं वागायचं नाटक मला चांगलंच महागात पडलं आहे. आता इकडे अर्जुन आणि सायली विचार करतात की नेमकी प्रियाचा आणि त्या सदामैनाचा संबंध काय असेल. ती त्यांना वरचेवर पैसे का देत असेल. त्यांना सगळे मागचे क्षण ते आठवू लागतात. त्यांच्या हाती आलेले पुरावे, प्रियाने मैना आणि सदा यांना दिलेले पैसे. तेव्हा सायली आणि अर्जुन असा निष्कर्ष काढतात की आपल्याला असा एखादा व्यक्ती माहिती पाहिजे की जो सदा आणि मैनाबद्दल सगळं काही सांगू शकेल. त्यांची चर्चा चालू असतानाच अर्जुनला चैतन्याचा मेसेज येतो, ज्यामध्ये महिपतच्या घराचं CCTV फुटेज त्यांनी मागवलेलं असतं आणि त्यानंतर त्यांनी काही मेसेजही केलेले असतात. पण सायली म्हणते, तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आहे, आत्ता काय महत्त्वाचं आहे. आणि ती त्याच्या हातातून मोबाईल काढून घेते. आता मात्र अर्जुन चांगलाच घाबरतो. त्याला शंका वाटते की आता सायलीने जर चैतन्याचे मेसेज पाहिले तर त्याच्यामध्ये साक्षी, महिपत या सगळ्यांचाच उल्लेख आहे आणि तिला सगळंच कळेल. तो तिच्याकडून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करतो, पण तितक्यात तो मोबाईल स्विच ऑफ होतो आणि तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव येतो. पुन्हा ते केसवरती चर्चा करू लागतात आणि त्यानंतर त्या दोघांनाही आठवतं की एक बाई होती जिला त्यांनी सदा आणि मैना यांनी त्यांची मुलगी विकली होती. ती बाई या दोघांबद्दल नक्कीच काहीतरी सांगू शकेल. आता इकडे कल्पना आणि घरातले सगळेच अस्मितामुळे खूप काळजीमध्ये असतात. तिचे दिवस भरत आलेले आहेत आणि तरीही ती खुश नाही आहे. सचिनला या घरामध्ये कशासाठी आणलं होतं आणि होतंय काय. आता प्रतापला सुद्धा अस्मिताची खूप काळजी वाटत असते. तिच्या हसूसाठी मी काहीही करायला तयार आहे असं तो बोलतो. सायली म्हणते, आपण अस्मिताताईंसाठी सचिन भाऊजींशी थोडंसं नीट वागायचं का. म्हणजे आपण पूर्णच त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय आणि याच गोष्टीचा नेमकी त्यांना त्रास होतोय. अर्जुन रागातच म्हणतो की मला अजिबात जमणार नाही. तेव्हा सायली त्याला कन्व्हिन्स करते आणि त्याला त्याच्याशी नीट बोलण्यासाठी रिक्वेस्ट करते. आता तितक्यात अश्विन त्या ठिकाणी येतो आणि त्याला हे सगळं ऐकून खूपच धक्का बसतो. मी हे असलं काही करणार नाही, तर सचिनसोबत मी नीट वागू शकत नाही. पण लगेच प्रियामध्ये बोलते, अरे अश्विन, असं काय करतोयस. आता बाबा आणि अर्जुनसुद्धा त्यांचा राग सारून सचिनशी नीट बोलायला तयार झालेत ना, मग तू कशाला आता आडेवेडे घेतोयस. आपल्याला आत्ता फक्त अस्मिताचीच काळजी घ्यायला हवी. आणि मनातच म्हणते की सायली, तुझ्या विरोधामध्ये जाऊन मला नाही चालणार गं. त्याच्यामुळे तुझ्या गुडबुकमध्ये मला राहायलाच हवं. पण तुझा हा डाव मी कसा उधळून लावते ते बघच. इकडे अस्मिता सचिनला समजावत असते, मला रूममध्ये बसून खायचा खूप कंटाळा आला, आपण जाऊ ना बाहेर. तेव्हा सचिन म्हणतो, आलं होतं ना तुझ्यासाठी बाहेर, बघितलं ना काय केलं. मम्मा तर माझ्याशी असं वागत होत्या की जसं काही मी अदृश्य आहे आणि हा वारंवार अपमान मला नाही सहन करायचा. फक्त तुझी डिलिव्हरी होईपर्यंतच मी इथे थांबलेलो आहे की नाही, नाहीतर मला माझ्या घरी जाता येत होतं. तितक्यात सायली येते. अस्मिताताई आणि सचिन भाऊजी, तुम्हाला दोघांनाही जेवायला बाहेर बोलवलं आहे, सगळेजण तुमच्यासाठी थांबलेत. आता अस्मितालाही खूप आनंद होतो. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. तन्वी ही बबली सदा लोखंडे आहे याचे पुरावे सायली आणि अर्जुनच्या हाती लागणार आहेत. ते कसे हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड नक्की पहा. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.